हरिश्चंद्र नावाचा एक मित्र होता. तो, मी आणि अजून एक मित्र, आम्ही तिघ जण टू व्हीलरवर नदी पात्र रोडनी करीमनगरच्या साईडला येत होतो. येत असताना मध्ये आम्हाला इथे वडाच्या झाडाखाली एक पोरग दिसलं बसलेलं. म्हणलं हा टॉर्च वगैरे लावून काय करतो म्हणून आम्ही बघायला गेलो. तर तो गांजा मळत होता. त्याला म्हणलं थांब थांब, कोण आहे तू, इथं काय करतोय म्हणून ना. माझा एक मित्र उतरला आणि त्याच्या साईडला पळाला त्या पोराकडं. पोराकडे पळाला, त्या पोराने सगळं घेतलं आणि नदीला पाणी होतं. त्याला आम्ही तिकडे बघू सर ना, त्याने नदी क्रॉस केली डायरेक्ट. नदी हा, म्हणजे त्यांची नदी ना आपली मुळा मोठा नदी. त्याने आम्ही त्याकडे बघूच तर ना, हा मित्र त्याच्या मागे पळाला, त्याने डायरेक्ट नदी क्रॉस केलेली होती. दुसऱ्या क्षणी बघितलं तेव्हा त्यांनी नदी क्रॉस केलेली होती. एवढा लवकर तर पाण्याच्या आतला पोहून गेला का तो? कसा गेला काय दिसलाच नाही. जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा बघितलं त्याला दिसत नव्हतं, रात्रीची वेळ होती. तो डायरेक्ट नदीच्या पलीकडे होता. आणि नदीत पाणी किती होतं? म्हणजे एखादा नदीत माणूस पाणी बुडू शकतो एवढं पाणी होतं का? हा, छातीच्या वर चांगलं पाणी होतं. आणि हा, एखादा माणूस बुडू शकतो एवढं पाणी होतं. एवढं फास्ट तिकडे गेला? एवढा फास्ट तिकडं. दुसऱ्या क्षणी बघतात तो नदीच्या पलीकडे होता. मग किती वेगाने गेला असेल बघा.